तापमान वाढताना दिसतंय आणि याचा फटका बसतोय तो जिल्हा परिषदेच्या शाळांना। यावर तोडगा काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न वर्धा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सुरू केलेला आहे। बघूयात एक रिपोर्ट। राज्यात इंग्रजी माध्यमांचं वाढतं प्रमाण हे जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी डोकेदुखी ठरतंय। मात्र आता जिल्हा परिषद शाळा बदलतायत, त्यांचा दर्जा सुधारतोय हे पालकांना घरोघरी जाऊन पटवून देण्याचं अभियान वर्ध्यातल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सुरू केलंय। जिल्हा परिषदमध्ये मूल्य संवर्धन जास्त आहे, मूल्याची जोपासना केली जाते, परिपाठातून मूल्य मुलांमध्ये रुजवल्या जातात आणि म्हणून मी माझ्या मुलाला एक मूल्य संस्कारित चांगला सुनागरिक, भारताचा सुनागरिक बनवण्यासाठी मी जिल्हा परिषदमध्ये माझ्या मुलाला घातलं। शिक्षकांनी सुरू केलेल्या या अभियानामुळे पालकांची मनं परिवर्तित होत आहेत। पालकांनीही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या सुटाबुटातल्या रुबाबाला न भूलता जिल्हा परिषदेच्या शाळेत घालण्याची तयारी दर्शवली आहे। आम्ही पण शिकलो, पण आमची अशी इच्छा हिला टाकलं होतं पहिल्या कॉन्व्हेंटला, तर आम्हाला तिथं म्हणजे असं पसंत नाही पडलं। नाही बा, आपली जी शाळा जुनी शाळा जिल्हा परिषद शाळा आहे, आपण हिला थोडंसं हे सहकार्य केलं तर अजून वाढेल बा, हे त्या दृष्टिकोनातून तिला आपण टाकलं। कॉन्व्हेंटला पर्याय देण्याचा हा प्रयत्न आहे आणि कारंजा तालुक्यातल्या शिक्षकांच्या पुढाकाराने तो अव्वल ठरलाय। तर वर्धा हे अभियान राबवणारा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय। जिल्ह्यातील इतरही आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जर आपले विद्यार्थी सुद्धा हे आपले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कसे शिकतील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं घेतील या दृष्टीने जर लक्ष घातलं तर निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा आणि लोकांच्या मनात असलेला जो गैरसमज आहे तो दूर होण्याकरता याची निश्चितच मदत होईल। जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी नाहीत अशी ओरड नेहमीच केली जाते, मात्र ही ओरड करत बसण्यापेक्षा वर्ध्यातले शिक्षक राबवत असलेले हे अभियान जिल्हा परिषदेच्या शाळांना नवसंजीवनी देणारं ठरणार आहे। नरेंद्र मते, IBN लोकमत, वर्धा। इतरही बातम्या बघूया थोडक्यात। एकीकडे झाडं लावण्यासाठी जनजागृती केली जात असताना नवी मुंबईत मात्र उलट घडतं। नवी मुंबईच्या महापे MIDC मध्ये एका हॉटेलचं शेड वाढवण्यासाठी तब्बल 10 ते 12 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। MIDC परिसरातल्या मिलेनियम बिझनेस पार्क मध्ये